राधे राधे. कसे आहात सगळे? सकाळी गुलाबी थंडीमध्ये सगळ्यांनी मस्तपैकी चहाचा आनंद घेतात. सकाळी सकाळी थंडीत चहा म्हणजे स्वर्गसुखच. मस्त बायकांनी इकडे चहा घेतला. अंगणामध्ये मस्त माणसं बाजूवर बसले होते आणि त्यांनी सगळ्यांनी बसून चहाचा आनंद घेतला. आता योगायोग म्हणाल तर पहिल्यांदा आमची पूर्ण फॅमिली म्हणजे लेडीज आणि जेंट्स एकत्र येऊन मस्तपैकी एक दिवस बाहेरगावी गेलेलो होतो. बाहेरगावी म्हणजे आमच्या गावी गेलो होतो. आमच्या गावी गेल्यानंतर सगळ्यांनी खूप मनापासून एन्जॉय केलं. आता धावपळीच्या जीवनामध्ये या सगळ्यांकडे पैसा आदला आणि सगळं काय फक्त माणसाला नाही आहे तर ती गोष्ट म्हणजे वेळ एकमेकांसाठी आणि इतरांसाठीही नाही. तो त्यातला धावपळीच्या जीवनातला थोडासा वेळ काढून आम्ही बाहेर थोडंसं एन्जॉय केलं. आता मग आम्ही बायकांनी मस्तपैकी फोटो काढले. तर बायका आम्ही कुठे गेल्यावर फोटो काढणार नाही असं होईल का बरं? अजिबातच नाही. फोटो वगैरे काढले की लगेच रस्त्याने जाते वेळ थोडा छोटासा ओढा होता. आता ओढा पाहून लेकरांना खूप मजा वाटली. लेकरांनी मस्तपैकी नदीमध्ये आणि ओढ्यामध्ये धिंगामस्ती केली, अंघोळी केल्या आणि तिथून आम्ही तो ओढा पार करून शेतामध्ये गेलो फायनली. आता हळदीचं शेत म्हणसाल तर हळदी शेतामध्ये गेलो. सगळ्यांना लेकरांना शेतामध्ये खूप एन्जॉय करायला आवडत. आता लेकरांची मस्ती कुठेही सुरू असते. मटकू पहिला म्हणलं फोटो काढू दे, पण ती म्हणते अजिबात नाही, मी इथे एन्जॉय करायला आली, मला फोटोशूट अजिबात का नाही. फायनली बाईला फ्रॉक घालून दिलं. थोडेसे मटकूबाईचे फोटो काढले. एकही फोटो बाईने व्यवस्थित काढून दिलेला नाही, कारण की बाईचे नखरे सुरू होते. नदीवर आंघोळी केलं की मस्त बाबांनी गरमागरम त्यांच्यासाठी मॅगी केली. मॅगीचा आनंदही त्यांनी घेतला. आता आम्हा बायकांना सांगितलं होतं की तुम्ही आज जेवायला बसा, आम्ही तुम्हाला वाढतो. आता हा योगायोग खूपच काय म्हणतात तुरळीक येतो. आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला आणि पुरुष मंडळींनी सगळ्यांना जेवायला वाढलं. इकडे व्हेजवाल्यांची मैफिल बसली होती, कारण की तो आणि इकडे नॉनव्हेजवाल्यांची मैफिल बसली होती.